नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आज आपण चर्चा करणार आहोत. भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व ठिकाणी युती केली. मात्र अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघामध्ये कमळ विरुद्ध बाण अशी मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडनं केला जात आहे. आपल्याला चर्चा करायची आहे की रशीद मामू यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, त्यांनी अब्दुल सत्तारांच्या या बाबतीमध्ये काय धोरण स्वीकारलेलं आहे. अब्दुल सत्तार कमळाच्या विरुद्ध पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून दरवेळी लढतात आणि इतर ठिकाणी हिंदू मुस्लिम असा वाद करणारा भारतीय जनता पक्ष अब्दुल सत्तारांच्या बाबतीमध्ये मात्र प्रत्यक्षात रणांगणामध्ये विरोधाची भूमिका घेत असला तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर युतीमध्ये त्यांना जागाही सोडलेली होती. त्यामुळं रशीद मामूंचा मुद्दा जेव्हा जेव्हा पुढे येतो तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अब्दुल सत्तारांचा सुद्धा विषय पुढे येतो. अर्थात अब्दुल सत्तार या सगळ्या टीकेला काही भीक घालत नाही. ते भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंत पाडाव करत आलेले आहेत सिल्लोड मतदारसंघामध्ये. त्यामुळं आत्ता ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत तिथल्या 11 सर्कलमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध भाजपची ही लढाई कशी होते आणि त्याचा फायदा महाविकास आघाडी कशी उचलते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर छत्रपती संभाजीनगरमधल्या इतर सगळ्या ठिकाणी शिवसेनेने आणि भारतीय जनता पक्षाने युती केली, जागा वाटप केलं. मात्र फक्त सिल्लोडच्या 11 मतदारसंघामध्ये त्यांनी जागा वाटप न करता एकमेकांच्या समोर थेट निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सत्तार जेव्हा जेव्हा चर्चेत येतात त्यावेळी ते सगळ्यांना निरुत्तर करतात असा आजवरचा इतिहास राहिलेला आहे. खरं तर एकनाथ शिंदेंनी त्यांना काही मागच्या सरकारच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी सोपवलेली होती. ज्या शहरामध्ये खान विरुद्ध बाण अशी लढाई झालेली आहे त्याच शहरामध्ये शिवसेनेने ज्यांच्या हाती सत्तारांच्या हाती बाण तर सोपवला होता, पण पालकमंत्रीपदाची धुरासुद्धा सोपवलेली होती. एका बाजूला तुम्ही नवाब मलिकांवर टीका करणार, एका दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमांचं राजकारण करणार, राज्यामध्ये भगवकरण आणि हिरवीकरण करण्याच्या मुद्द्यावरती एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटणार. मात्र अब्दुल सत्तारांचा विषय जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा ग्राउंडवर त्यांच्या विरुद्ध लढतो. मात्र सरकारमध्ये सामील करताना, त्यांना मंत्रिपद देताना, त्यांना पालकमंत्रीपद देताना मूग गिळून गप्प बसलेला असतो. त्यामुळं भाजपचा हा जो दुटप्पीपणा आहे तो आता या निवडणुकीमध्ये सुद्धा उघड होण्याची दाट शक्यता आहे. एकतर सत्तारांच्या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना यामध्ये असा मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचा दावा केला जात आहे. खरं म्हणजे अब्दुल सत्तार हे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक विरोधक म्हणून मानले जातात. त्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढतीचा कधीही विचार न करता भारतीय जनता पक्षाला थेट नामोहरम कसं करता येईल आणि भाजपला तोडीस तोड उत्तर कसं देता येईल यावर सत्तारांचं राजकारण अवलंबून आहे. मग भले ते कोणत्या का पक्षात असे ना, ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षाच्याच विरुद्ध लढत होते, ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षाच्याच विरुद्ध लढत होते आणि ते आता सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षामध्ये असतानाही जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सोबतच लढत आहे. त्यामुळं त्यांची जी लढाई आहे ती पारंपरिक लढाई ही भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि तिथं मैत्रीपूर्ण लढतीचा असं विनाकारण नाव देऊन त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये असं वाटतं. त्यामुळे जो प्रतिस्पर्धी आहे तो मित्र पक्षात आहे, सत्तेतल्या पक्षात आहे आणि सत्तारांची आत्ताची जागा कोणी हिरावू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जर अब्दुल सत्तारांनी बाण जोरात चालवला तर तिथं कमळाचं ते नामोनिशाण मिटवतील का हा चर्चेचा विषय सध्या आहे. आणि जर तसं झालं तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये कसं नेमकं चित्र राहील याच्यामध्ये अब्दुल सत्तारांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाला जर कुठं सेटबॅक बसला तर तो सिल्लोड भागामध्ये बसू शकतो. आत्ताचं वातावरण तसं सांगताय. त्यामुळं सत्तारांचे निकाल काय लागतात, भारतीय जनता पक्षाला तिथं किती यश मिळतं आणि सत्तारांचा बाण कमळाला कशी साथ देतो आणि आधी कसा घात करतो याकडे सध्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण आधी कमळाचा घात करून नंतर त्यांना साथ देण्याशिवाय सत्तारांकडे काही पर्याय उरणार नाही आणि मग त्याला वेगळ्या पद्धतीनं जस्टिफाय केलं जाईल. दुसरीकडे मात्र रशीद मामूंवर, नवाब मलिकांवर भारतीय जनता पक्षाची टीका सुरूच राहणार आहे. इथं मात्र त्यांचं मौन बाळगून आपला कार्यक्रम साधण्याचा जो परंपरा आहे ती तशीच चालू राहणार असं दिसतं. तरीसुद्धा या मतदारसंघातल्या आणि एकूणच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निकालाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षावर कोणती वेळ येते हे आपल्याला बघायचं आहे. कमळावर बाण सोडल्यानंतर कमळाच्या पाकळ्या उडून जातात की कमळ
पुन्हा हा बाणाचा नियम चुकून सिल्लोड तालुक्यामध्ये फुलून येईल याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.